नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती मन सुन्न करणारी आहे. लग्नाची तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. पण नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. धाराशिव जिल्ह्यातील रत्नापूर पाटीजवळ टाटा नेक्सॉन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 दिवसापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण वधू-वरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इतकी धक्कादायक आहे की संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघंही काही कामानिमित्त बाहेर गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका जोरदार होता की गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. स्थानिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 4 दिवसापूर्वी साखरपुडा, लग्नाच्या तयारीचे स्वप्न, नव्या आयुष्याची सुरुवात आणि अचानक असा अंत. दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात जिथे लग्नगीत वाजवणार होती तिथे आज शोककळा पसरली आहे. मित्रांनो, रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एक छोटीशी चूक, थोडीशी बेपर्वाई, वेगाचा अतिरेक आणि सगळं काही एका क्षणात संपतं. आपण गाडी चालवताना किती सजग असतो? सीट बेल्ट लावतो का? वेगावर नियंत्रण ठेवतो का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. कारण अपघात फक्त एका व्यक्तीचा जीव घेत नाही, तो संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो. आई वडिलांची स्वप्ने, भावांची आशा, नात्यांचा आधार, सगळं काही एका क्षणात कोसळतं. आता थोडं थांबा आणि विचार करा. 4 दिवसापूर्वी ज्यांच्या हातात अंगठी घातली गेली, ज्यांनी एकत्र आयुष्य जगण्याची शपथ घेतली, त्याच हातांना आज कायमचा विराम मिळाला. हा फक्त अपघात नाही तर 2 कुटुंबाच्या स्वप्नाचा अंत आहे. मित्रांनो, आपण या घटनेतून काहीतरी शिकणार आहोत का, की पुढच्या बातमीची वाट पाहणार आहोत? जर तुम्हाला वाटत असेल की रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता वाढायला हवी, तर हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या प्रत्येक शेअरमुळे कदाचित एखाद्याचा जीव वाचू शकतो. आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.